तर मंडळी आज आपल्याकडे बघताय मच्छीवाली मावशी आलेली आहे। इकडे बघताय आमच्या इथे ना मच्छीवाली मावशीने सर्व सुकी मच्छी आणलेली आहे। मावशी काय काय इकडे? आंबर, बोंबील, कलीम, भज्या। या बोंबील आहेत काय? हे बोंबील आहेत। आणि हा आंबर का? कर्दी ना? कशा आहे ते कर्दी? सगळी 100 100ला? काय पण पिशवी सगळी 100ला आहे? सगळी 100ला। कोणती पण पिशवी घेतली ना 100ला आहे। याच्यात काय बोंबील आहेत? बोंबील हे भज्या वाकटे आहेत बारीक, म्हणजे भाजायला बरे आहेत। भाजून खायला बरे आहेत। 100 रुपये वाटा आहे। याच्यात काय? ती पण बारीक ही वाकट्या, बारीक वाकटे आहे ना? कर्दी। अजून खाली काय आहे का? ही बारीक सुकतात। बारीक सुकता। ही भाजून वगैरे कांद्यामध्ये मस्त लागतात। इकडे गावच्या साईडला जास्त करून खातात कांद्यामध्ये बनवून, हे पण मस्त लागतात। अजून काय काय एवढंच आहे? कर्दीची सुकटा, बारीक हा जावला, बोंबील आणि वाकटे। हो, तर काय घेणार आहे आज? मग मी ही कर्दीची सुकट घेते आणि ही बारीक सुकट। बारीक सुकटा बघ्या घ्यायचं ना? बघ्या घ्या। आता ते दिवशी घेतलेले आहेत ना सुकटा, हव्या तुम्हाला बारीक? ही आहेत आपल्याकडे घेतलेली। हात हो, आता ही घेते कर्दी आणि ही घेते कर्दी आणि ही बारीक सुकटा। भाजून सुकटा चांगली लागतात ना? ही निकाऱ्यात ना, निकाऱ्यावर चुलीत भाजून ती खायची चटणी आणि ही सुकट। ही बघ्याची वाकट्या ह्या बघा बारीक आहे। या सार करायच्या कामाच्या नाही, भाजून सार करण्यासाठी मोठ्या लागतात ना? हा, आणि ह्या भाजून खायला बऱ्या आहेत। मोठ्या घेतल्यास ना तू? त्या पण घेतलेल्या आहेत। 100 रुपये वाटा आहे पण आज बऱ्यापैकी आहेत। ते काय नसलं की खायला बरं पडतं। दाल बील बनवली तर मस्त भाजून खाल्ले तर मस्त लागतं। तर मंडळी मावशी आता निघाले, आम्ही सुकी मच्छी घेतलेली आहे। बाय बाय मावशी। बाय बाय। मंडळी अशा प्रकारे ना आमच्या गावामध्ये मच्छीवाली मावशी येते। सुकी मच्छी वगैरे घेऊन, ओली ते येतेच मच्छी घेऊन, खजवा, जवरा, वाकी वेगवेगळे मच्छी असतात, पण सुकी पण अशी काय नसला ना की सुकी मच्छी पण घेऊन येतात। तर मंडळी इकडे बघताय मच्छीवाली मावशीकडून आपण ही सुकी मच्छी घेतलेली आहे। सुकी मच्छी मध्ये आपण बघ्या घेतल्या, या आईने आता कटिंग करून घेतलेल्या आहेत। आणि इकडे ही बारीक सुकटात ना? ही बारीक आहेत। दोन्ही पण वाटतं 100-100ला मिळालं ना? हो, 100 रुपये बरे पडतात आमच्या इकडे। अशी काय ओली मच्छी पण येते आणि सुकी मच्छी पण येते ना? हो, रोज सुकी मच्छी पण ओली पण। मग कधी नाही आली तर ही सुकी मच्छी खायला बरी पडते। तर इकडे आहे बघ्यांचा काय रसा बनवायचा आहे, यांचं सार करते। आणि ही कांद्यातली घालली आपण। ही कांद्यातली घालायची आहे ना? सुकी आमच्या इकडे तव्यामध्ये भाजून कांद्यामध्ये सुकटा घातली जातात, बारीक सुकटा असतात ती। तर त्याची तुम्हाला रेसिपी पाहायला भेटणार आहे। आणि ह्याची आपण रसा बनवायचा आहे ना? हो, याचा रसा बनवायचा। बघ्यांचं सार बनवायचं आहे। एकदम जबरदस्त बनतो बघ्यांचा सार ना, खायची मजा भारीच। तर आपण ना आधी या बघ्यांना थोड्या टाइम पाण्यात ठेवूया। कशा कडक असतात ना, थोड्या भिजल्या ना की कशा सोप्या जातात मग शिजायला, सॉफ्ट होतात। थोडाच टाइम ना आपल्याला पाण्यामध्ये भिजून घालायचंय, म्हणजे शिजायला पण बरं आणि सॉफ्ट खायला पण होतात त्या। तोपर्यंत आपण तयारी करूया। तर इकडे ना मी आता कढीपत्ता काढायला आलोय। आमच्या इकडे कढीपत्त्याचं झाड आहे आणि या कढीपत्त्याचा सुगंध ना एवढा भारी आहे ना, मस्त भाजी वगैरे छान बनते। काही इकडे आपण जोपर्यंत बघे भिजत ठेवलंय ना, तोपर्यंत आपण इकडे पुढची तयारी करून घेतोय। इकडे आपण ना कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, लसूण घेतलंय, एक कांदा आहे, एक टोमॅटो आणि हा एक बटाटा लागणार आहे। ह्या गोष्टी आपल्याला फोडणीसाठी लागणार आहेत आणि बटाटा आपल्याला वरतून घालायचा आहे। तर या सर्व गोष्टी आता कटिंग करून घेतोय। तर मंडळी इकडे बघताय आपल्या सर्व गोष्टी कटिंग करून झालेल्या आहेत। इकडे पण आपण बघ्या आणि बटाटे धुवून घेतलीत आणि आता इथे ना आपण बनवायला चालू करतोय। इकडे आज आपण भोगवण्यात बनवतोय। कढईमध्ये ना आपण तेल तापत ठेवला होता फोडणीसाठी। इकडे लसूण घातलेले, इकडे कढीपत्ता, कांदा घातलाय, ते कांदा मस्तपैकी परतवून घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये आता आपण टोमॅटो घालून घेतलाय।
तर इकडे मंडळी बघ्यांमध्ये आता मसाला घालून घेतोय. 2 चम्मच आपल्याला मसाला घालायचा आहे. 1 चम्मच हळद आणि हा ना आपण वाटप केलेला कांदा खोबरा भाजून गोडा मसाला बनवलेला आहे तो घालून घेतोय. मेन वाटपाचा गेम आहे. याच्यामध्ये वाटप छान बनलं ना की आपला रस्सा एकदम सार जो आहे तो मस्त बनतो. तर त्याच्यामध्ये ना आपण थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता याच्यामध्ये ना आपण बघ्या घालून घेतोय. बघा बघ्यांचा सार बघा केवढा भारी दिसतोय. थोडंसं पाणी घालून घेतोय. आपल्याला कसा रस्सा बनवायचा आहे ना त्याच्यामुळे पाणी जास्त लागणार. मंडळी इकडे आपण सुकटवणी ना थोडासा शिजायला ठेवला होता. 1 कड आलेला आहे. ह्याच्यामध्ये आता आंबा घालून घेतोय. मस्त ना रस्स्यामध्ये आंबा घातला की चवीला एकदम छान लागतं रस्सा. 1 चम्मच मीठ घालून घेतोय. तर मंडळी इकडे आपलं जोपर्यंत सुकटवणी शिजताय ना तोपर्यंत आपण पुढची तयारी करतोय. आपल्याला आता कांद्यातली सुकटा बनवायची आहेत. आणि इकडे बघताय ही सुकटा आपण घेतलेली आहे. आणि तोपर्यंत हा वैलावर ठेवतेस ना? वैलावर ठेवते आणि सुकट भाजून घेते. तवा घेतोय. तव्यावर ना ही सुकटा पूर्ण बारीक सर्व आहेत ना ती भाजून घ्यायची. तर मंडळी इकडे बघताय ही पूर्ण सुकटा पण भाजून व्यवस्थित घेतलेली आहे. आणि इकडे कांदा सुद्धा 1 कापून घेतलेली आहे. आणि हे एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे ना? हो लवकर झटपट बनवायची ना खायची. हा जवळपास 5 मिनिटात इझिली बनवू शकते. हो बिना फोडणीची. हा काय फोडणी नाही कायच नाही गरज लागत. फक्त कांदा आणि सुकटा पाहिजे आणि मसाला. आता याच्यामध्ये ना आपण वाडगा घेतलाय. याच्यामध्ये लाल मसाला घालून घेतोय. 1 चम्मच मीठ घालतोय. आणि इकडे ना 1 पली आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे. आणि व्यवस्थित हा मसाला मीठ आणि तेल एकदम मिक्स करायचं आहे. इकडे कांदा घालून घेतो याच्यामध्ये. कांदा मिक्स करून झाला की याच्यामध्ये शेवटी आपल्याला हे सुकटा घालायचे. झाली रेडी. आता हे मिक्स केल्याच्या नंतर आपली कांद्यातली सुकटा झाली रेडी ना? झाली तयार. ही आहे पहिली रानात वगैरे खूप बनवायची ना? हो अशी सुकटा भाजून घ्यायची आणि मग ती बनवायची. साहित्य वगैरे घेऊन जायचं आणि 5 मिनिटात ही सुकटा रेडी होतात. आणि मंडळी आता ना आपण जेवणाची तयारी करतोय. आणि इकडे पण आईने बघताय ही वांगी इकडे पोलटावर ठेवलेली आहे. जेवणाची तयारी. वांगी पण आहेत. आज 2 वांगी होती ना तर मस्तपैकी मसाला लावून निकऱ्यामध्ये भाजत ठेवली. पलटी करून घेते. निकऱ्याची ना जबरदस्त पोलाटलेली एवढी भारी टेस्ट लागते ना चुलीतली. मजा येते खायला. तर आज मस्तपैकी आहे आपलं सुकटवणी बारीक सुकटा आणि वांग्याचा बेत आहे ना? हे बघा झाली रेडी आपली कांद्यातली सुकटा. ही ताबडतोब अशी बनवली की ताबडतोब खाल्ली ना मस्त कुरकुरीत लागतात. आणि इकडे आपला सुकटवणी पण मस्तपैकी रेडी झालेला आहे. बघता एवढा भारी झालाय. बघ्या पण ना मस्त शिजलेल्या आहेत. एकदम झणझणीत सुकटवण्याचा आज बेत आहे आपला. आणि आज बघताय आपल्याकडे कोण आहे. इकडे आपण जेवण बनवायला घेतला नाही की आमच्या इथे हा आपला खारकोंडीचा पिलू नेहमी इथे येत असतो. आईला बघायलाच येतो. आईच्या मागे मागे जेवण बनवायला चालू केलं ना आई? हा बघताय कसा सुकटवण्याच्या इथं. त्याला तूच खायला घातलाय. आता सुस्तावला येतो चांगला. आता जेवायला घेऊया ना आई? हो चला आता जेवायला घेऊया. हे बघा आई पाणी प्यायला आली ना तिच्या मागून मागून चालतंय बघा. हा बघा 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 कसा मागे मागे फिरत येतो. हा कसा उड्या मारतो. असा मागून मागून फिरतच असतो नेहमी. आता वरती वरती असा ना पायान पायान वरती पण चढतो. चलिये गुरगाट हातामध्ये. तर मंडळी आता आपण फायनली जेवायला बसलेलो आहोत. आज बघताय मस्तपैकी आपण बघ्यांचा रस्सा बनवला होता. इकडे कांद्यातली सुकटा आहेत आणि हा आपण वांगा भाजला होता तो. आणि इकडे भाकरी आहे तांदळाची. आज बघते आपल्या सुकटवणी कांद्यातली सुकटा आणि वांग्याचा बेत आहे. या सर्वांनी जेवायला. तर मंडळी फायनली आता जेवण खाऊन झालेलं आहे. आणि आज आपल्याकडे ना मच्छीवाली मावशी आली होती.
आणि मच्छीवाली मावशीने ना आज सर्व सुकी मच्छी घेऊन आली होती. त्याच्यामध्ये बारीक सुकटा होती, बोंबील सुके होते, बग्या होत्या, कर्दी होती. त्याच्यापैकी आपण बग्या आणि बारीक सुकटा घेतलेली, कर्दी पण घेतली होती. कर्दीची आपण रेसिपी नाही शेअर केली, आपण बनवली होती कांद्यातली सुकटा आणि बग्यांचं मस्तपैकी सार. आणि तुम्हाला पाहायला मिळालं की आज आमच्या गावामध्ये ना कशा प्रकारे मच्छीवाली मावशी जर मच्छी नाही आली ताजी तर सुकी मच्छी घेऊन कशा प्रकारे विकायला येते. आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.